दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शहर पोलिसांच्या परिमंडळ एकतर्फे मंगळवारी 30 तारखेला चोरी, घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांमधील चोरलेला तब्बल 1,36,25,976 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला। पोलिसांनी अत्यंत वेगानं तपास चक्र फिरवून हा मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1च्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। त्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आडगाव, पंचवटी, मसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याअंतर्गत हा मुद्देमाल नागरिकांना सोपवण्यात आला। परत केलेल्या मुद्देमालाचा तपशील दागिने 302.775 ग्रॅम, सोन्याचे दागिने व स्त्रीधन वाहने 51, दुचाकी आणि 9 चारचाकी वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स 26, मोबाईल 3, लॅपटॉप 1, AC कॉम्प्रेसर आणि एक JBL साऊंड सिस्टीम, रोकड 1,44,860 रुपये, नगद रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहनं आणि हक्काचं स्त्रीधन परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। नागरिकांनी नाशिक पोलिसांचे आभार मानले। यापुढेही दरमहा असाच मुद्देमाल हस्तगत करून तो नागरिकांना परत करण्यासाठी नाशिक पोलीस प्रयत्नशील राहतील असा विश्वास उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलाय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।